व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे की त्याने यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून या सोहळ्याची सुरुवात करायची आहे. यानंतर या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या मंचावरील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होईल. सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे सर यांचं स्वागत समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे सर हे करतील. मी कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रोडे सर यांचं स्वागत करायचं आहे. स्वागताचं स्वरूप शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय रोडे सरांचं स्वागत प्राचार्य डॉक्टर कांबळे सर हे या ठिकाणी करत आहेत. यानंतर आजचे सत्कार मूर्ती त्यांचं स्वागत समितीचे सहसचिव प्राध्यापक सुधीर वैद्य सर हे करतील. मी त्यांना विनंती करतो की आजचे सत्कार मूर्ती त्यांचं गुलाब पुष्प देऊन आपण स्वागत करायचं आहे. सर्वप्रथम माननीय चंद्रशेखर कुलकर्णी ज्यांना कृषी पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे त्यांना गुलाब पुष्प देऊन वैद्य सर त्यांचं स्वागत करत आहे. त्यानंतर माननीय सरोजनी देशपांडे ज्यांना संगीत पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे त्यांचंही स्वागत वैद्य सर गुलाब पुष्प देऊन करतील. उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर माननीय योगेश खंदारे ज्यांना युवा पुरस्कार दिला जाणार आहे त्यांचंही स्वागत वैद्य सर हे गुलाब पुष्प देऊन करतील. मी त्यांना तशी विनंती करतो. या स्वागत सोहळ्यानंतर समितीचे सचिव सन्माननीय दगडू लोमटे यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. हॅलो.
यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं आयोजित 36व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह 2020च्या निमित्तानं आपण समारोप समारंभाच्या या सोहळ्यात उपस्थित असलेल्यांपैकी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राचार्य सोमनाथ रोडे सर, ज्यांना आपण आज सन्मानित करणार आहोत, त्यापैकी कृषी पुरस्कार यशवंतराव चव्हाण कृषी पुरस्कार आपण ज्यांना प्रदान करणार आहोत ते चंद्रशेखर कुलकर्णी. साहित्याचा पुरस्कार ज्याला आपण देणार आहोत त्या माननीय रेखा बैजल आजारी असल्यामुळं आज येऊ शकल्या नाहीत. त्यांचे प्रतिनिधी दत्तप्रसाद गोस्वामी या ठिकाणी उपस्थित आहेत. संगीत पुरस्कार ज्यांना दिला त्या आंबेजोगाईच्या गायिका सरोजिनी देशपांडे, पूर्वाश्रमीच्या राणी वडगावकर. दोन्ही हात नसतानाही आपलं जीवन वैविध्यपूर्ण एक आदर्शवत जीवन जगणारा, सगळ्यांना प्रेरणा देणारा असा आमचा छोटा मित्र योगेश खंदारे. मंचावर उपस्थित समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य कमलाकर कांबळे, भगवानरावजी बप्पा, सुधीर वैद्य, चंद्रशेखर कुलकर्णी यांच्यासोबत आलेले त्यांचे सर्व सहकारी, योगेशच्या सोबत आलेले त्यांचे सहकारी, सरोजिनी देशपांडे यांचं संपूर्ण कुटुंबीय, उपस्थित आमच्या सर्व महाविद्यालयातील आणि विविध शाळातील सर्व शिक्षक, गावातील रसिक आणि मित्रांनो, 2020 मी प्रास्ताविकात सांगितलं की अत्यंत कठीण अशा एका कालखंडातून, एका कठीण अशा मानसिकतेतून आपण गेलो 7 महिने आणि परत आणखीन तशीच परिस्थिती उद्भवती की काय अशी चिंता निर्माण झालेली आहे. तरीही जगावरती इतकी संकट येऊन गेलेली आहेत, देशावरती एवढी संकट येऊन गेलेली आहेत, महाराष्ट्रावरती एवढी संकट येऊन गेलेली आहेत. त्या संकटांना सामोरी जाण्याची जिद्द, हिंमत ही भारतीय लोकांमध्ये आहे, मराठी माणसामध्ये आहे. ह्या सगळ्या संकटांवरती, भूकंपाचा असेल, पुराचा असेल, ह्या संकटावरती मात करून समाज पुन्हा उभा राहतो. आणि हा समारोह असा संदेश देतो की या सगळ्या पार्श्वभूमीवरती आम्ही स्वतःची काळजी घेऊन आम्ही हा समारोह अखंडपणे म्हणजे खंड न पडू देत आम्ही साजरा करू. आणि हा संदेश आपण उभ्या महाराष्ट्राला दिलेला आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण एक उत्तम असं उदाहरण म्हणून आपण समाजासमोर ठेवू शकतो आणि ठेवलेलं आहे. कठीण परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पाहुणे येतील की नाही, कार्यक्रम होईल की नाही, लोक येतील की नाही अशी चिंता सर्वांनाच होती. प्रत्येक पाहुण्यांना पण चिंता होती की काय होईल, कसं होईल. त्याच्यामुळं काही ज्येष्ठ मंडळींनी नकार दिला उद्घाटनाच्या समारंभाला, परंतु तरीही आपण जिद्द नाही सोडली आणि हा समारोह आपण 3 दिवसाच्या ऐवजी 2 दिवसाचा या ठिकाणी साजरा करतो आहोत. काल उद्घाटन समारंभामध्ये सचिन परब यांनी आपलं मत, आपलं निवेदन आपल्यासमोर ठेवलेलं आहे. रात्री सुंदर असं म्हणजे जगावरचं कुठलंही संकट आपल्यावर नाही अशी परिस्थिती कालच्या कवी संमेलनानं निर्माण केली. सगळे लोक आपला देह विसरून ते कवी संमेलनामध्ये डुंबून गेले होते आणि हेच या समारोहाचं वैशिष्ट्य आहे. आज दुसऱ्या दिवशी आपण समारोप समारंभामध्ये मंचावरील पाहुण्यासह उपस्थित आहोत आणि या समारंभामध्ये आपण परंपरेनुसार कृषी, साहित्य, संगीत आणि युवक, असा एक युवक की ज्यांनी आपलं जीवन हे महाराष्ट्राने देशाला परिचित करून दिलेला आहे, अशा एका युवकांना पुरस्कार देऊन आपण सन्मानित करणार आहोत. गेली 35 वर्ष हा समारोह अखंडपणे चालू आहे. त्याचे साक्षीदार
प्राचार्य सोमनाथ रोडे आहेत. रसिक म्हणून, कधी व्याख्याता म्हणून ते वेगवेगळ्या वेळी उपस्थित राहिलेले आहेत. केवळ इतिहास नव्हे तर संगीतातले एक दर्दी मी त्यांना सबाई गंधर्वात बघतो. आंबेजोगाईला सुद्धा ते 2 दिवस शास्त्रीय संगीत ऐकायला येतात. म्हणून या समारंभाचं पुरस्कार वितरण समारंभ कोणाच्या हस्ते करावा असं जेव्हा ठरवायला आम्ही विचार करत होतो, पहिलं नाव प्राचार्य सोमनाथ रोडेंचं घेतलं आणि त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी लागलीच होकार दिला. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. या समारोहाचा इतिहास हा आता महाराष्ट्राला आणि आपल्या पंचक्रोशीतल्या सगळ्या लोकांना माहीत झालेला आहे. साहित्य, संगीत, शेती, चित्रकला, वेगवेगळ्या महिला आणि युवकांसाठीची काही व्याख्याने, बालानंद मेळावा, शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, कवी संमेलनं आणि इथे या परिसरामध्ये भरणारी सगळी वेगवेगळी प्रदर्शनं हे या समारोहाचं वैभव आहे. परंतु या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला त्या गोष्टीचा आनंद घेता येत नाही याचा खेद आपणा सर्वांनाच आहे. या समारंभामध्ये किंवा या समारंभाने समाजाला काय दिलं त्याची अनेक उत्तम उदाहरणं आपल्याकडे आहेत की शेतीमध्ये काहीतरी वेगळं करू पाहणारा माणूस आपण इथे बोलवतो, त्याच्याकडनं काही काही ज्ञान घेतो शेतकरी परिषदेमध्ये आणि मग काही लोक त्याचा प्रयोग करतात आणि असे प्रयोग केलेले लोक दूरदर्शनला मुलाखत असेल, अन्य विद्यापीठाच्या वेगवेगळ्या सेमिनारमध्ये असेल तर आम्हाला आंबेजोगाईच्या यशवंतराव समारोहामध्ये या शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांनी आम्हाला हे शिकवलं म्हणून आम्ही वेगळं पीक घेतलं आणि म्हणून माझी आर्थिक उन्नती झाली. अशा जाहीर मुलाखती दूरदर्शनवरती, कृषी संदर्भातल्या वाहिन्यांवरती आपण ऐकलेल्या आहेत. अनेक चित्रकार, छोटी मुलं जेव्हा इथे चित्र काढायला येतात, चित्र काढल्यानंतर त्यांच्यामध्ये कलेची जिज्ञासा निर्माण होते आणि आपण कलेमध्ये काहीतरी करावं अशी इच्छा व्यक्त होते. कोणी पेंटर होतो, कोणी फोटोग्राफर होतो. अशी अनेक मुलं आपल्या व्यवसायामध्ये या यशवंतरावचा प्रेरणा घेऊन त्यांनी आपले व्यवसाय सुरू केलेले याची अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. रसिकतेच्या बाबतीत साहित्य वाचन असेल, श्रवण असेल, या बाबतीत कवी संमेलनं, व्याख्यानं, संगीताचे कार्यक्रम आणि आंबेजोगाईच्या पंचक्रोशीतल्या प्रत्येक माणसावरती या समारोहाचा संस्कार झालेला आहे. म्हणून या गावामध्ये सुसंस्कृतपणा अधिक येण्याची जी काही गती वाढली त्या गतीमध्ये हा समारोहाचं योगदान खूप मोठं आहे. कैलासवासी भगवानरावजी लोमटे बापू आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी हा समारोह चालू केला आणि अशा लोकांच्या हातात दिला की ज्या लोकांना या सगळ्या साहित्य, संगीत, चित्रकला, शेती याच्यातली गती अशा लोकांच्या स्वाधीन केला आणि या सगळ्या लोकांनी या समारोहाचं चीज केलं. सगळे कार्यकर्ते मन लावून हे कार्यक्रम आयोजित करतात. आमचे वेणुताई चव्हाण प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण विश्वस्त मंडळ आणि ज्ञानदीप शिक्षक प्रसारक मंडळाचे सर्व शाळा, महाविद्यालय, त्याचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या समारोहासाठी अत्यंत तळमळीनं सर्व पद्धतीचं योगदान इथे ते देतात. त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं हे समितीचं काम आहे. ते आमच्या कुटुंबाचे सदस्य असले तरी बापूंनी उभं केलेली ही मुहूर्तमेढ पुढे चालू ठेवण्याचा, हा दीप पुढे अखंड चालू ठेवण्याची जशी जबाबदारी आयोजकांची आहे समितीची, तशी ती इथल्या सर्व आमच्या या कुटुंबातल्या सदस्यांची आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं माझं काम आहे. या गावामध्ये पत्रकार असतील, प्रसिद्धीची सगळी माध्यमं असतील, श्रोते असतील, रसिक असतील, या सगळ्यांनी हा समारोह एका उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. श्रवण करून, प्रसिद्धी देऊन या समारोहाला
एक वेगळा आयाम दिला, एक वेगळं दृष्टी दिली आणि म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा समारोह गेला. मला वाटतं ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे त्यांच्याविषयी दरवर्षी आमचे प्राचार्य कमलाकर कांबळे दरवर्षी परिचय करून देतात, परंतु ते म्हणाले की यावर्षी आता ही जबाबदारी तुम्ही घ्या, कुणीतरी आणखीन पुढे आलं पाहिजे. तर नक्कीच कुणी पुढे येईल. रोडे सरांचा आणि आमचा गेली अनेक वर्षांचा म्हणजे शतकानुशतका म्हणजे त्यांचं गाव बर्दापूर आहे आणि सासरवाडी पण या पंचक्रोशीतलीच आहे. त्याच्यामुळे त्यांचं हे मूळ कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे. परंतु हा माणूस लातूरला स्थायिक झाला. बसवेश्वर महाविद्यालयाचं प्राचार्यपद आणि तिथं त्यांनी निर्माण केलेली शिस्त, त्या कॉलेजचे नियम, ह्या सगळ्या गोष्टी बहुतेक सगळ्यांना ज्ञात आहेत. रोडे सरांचं व्याख्यान ऐकायचं म्हणजे विकास आमटे असे म्हणतात की रोडे सर जर बोलायला उभे राहिले तर 2-3 अग्निशामक दल तिथे उभा करावं लागतं. आता थांबा थांबा थांबा. इतकी ओघवती भाषा आणि इतक्या ओघवत्या भाषेमध्ये 2 तास 1.5 तास कधी गेले आणखीन त्यांनी बोलावं अशी वाणी असलेले प्राचार्य रोडे सर हे उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहेत. त्याचं कारण असं की अंगावरती गांधींच्या तत्वाची खादी त्यांनी आयुष्यभर वापरली. मी रोडे सरांना खादीच्या व्यतिरिक्त कुठलाही कपडा घालून कधीही बघितलेलं नाही. गांधीवादाच्या बद्दल अखिल भारतीय सर्वोदय मंडळ असेल, गांधी पीस फाउंडेशन असेल किंवा सेवाग्राम, आनंदवन, हे सगळे त्यांचे तीर्थक्षेत्र आहेत. बाबा आमटेंच्या प्रकल्पात गेले आणि ते आनंदवनचे कधी झाले. साधनाताई त्यांना विकास आणि प्रकाशचा 3रा मुलगा मानतात. अशा पद्धतीचं त्यांचं तिथले सगळे नातेगोते आहेत. तुमच्या माहितीसाठी तुम्ही शिक्षण क्षेत्रातले आहात म्हणून सांगतो. सोमनाथला दरवर्षी, चंद्रपूर जिल्ह्यातल्या सोमनाथला दरवर्षी बाबा आमटे श्रमसंस्कार छावणी भरवतात आणि 1967 साली काही अधिकारी तिथे आले आणि ती संस्कार छावणी 1 महिन्यात चालायची, ती आता 7 दिवस चालते. आणि तिथं आल्यानंतर त्याने असं ठरवलं की आपण शासनाच्या वतीनं असं काही श्रमसंस्कार आपण चालू करू शकतो का. म्हणून राष्ट्रीय सेवा योजना ही आनंदवनच्या सोमनाथच्या भूमीमध्ये त्याचं प्रारूप तयार झालं आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये NSS जे आपल्याकडे आहे त्याची मुहूर्तमेढ ही सोमनाथला झाली आणि ज्या लोकांनी त्याचं प्रारूप तयार केलं त्याच्यामध्ये प्राचार्य सोमनाथ रोडे सर होते. बाबांवरती त्यांनी PhD केली. सुमारे 75 पेक्षा जास्त त्यांनी ग्रंथ लिहिले. 1200 पेक्षा जास्त त्यांनी महाराष्ट्रभर व्याख्यानं, वेगवेगळ्या विषयावरती व्याख्यानं दिलेली आहेत. इतिहास परिषदेचे मला वाटते मराठवाड्याचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र इतिहासाचं ते काम करतात, सर्वोदय मंडळाचं काम करतात. 1985-86 साली बाबा आमटेंनी भारत जोडो अभियान सुरू केलं. त्या भारत जोडो अभियानाच्या तयारीसाठी जी 3 वर्ष ज्या लोकांनी मेहनत केली त्या 5 लोकांमध्ये डॉक्टर सोमनाथ रोडे होते. कन्याकुमारी ते काश्मीर अशी ती यात्रा सायकलवरती होती आणि त्या यात्रेचं नियोजन आणि त्या यात्रेसोबत प्राचार्य सोमनाथ रोडे हे बाबांच्या सोबत राहिलेले आहेत. आणि मी आणि लोहिया आणि दाजीबा उर्फ बबन लुट्टे आम्ही अंबाजोगाईचे 3 जण त्या यात्रेमध्ये सहभागी होतो. कन्याकुमारी ते काश्मीर आणि अरुणाचल ते ओखा अशी दुसरी यात्रा परत सुरू झाली. त्याही यात्रेमध्ये सोमनाथ रोडेंचं महत्त्वाचं योगदान होतं. अनेक अभ्यास मंडळावरती आपल्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या अभ्यास मंडळावरती ते होते. विद्यापीठाच्या अनेक कमिट्यांवरती महत्त्वाची भूमिका त्यांनी निभावलेली आहे. आणि संबंध मराठवाड्यामध्ये सोमनाथ रोडे यांचं खरं म्हणजे त्यांचा परिचय करून देणंच मुळामध्ये
द्यायला नको इतकं त्यांचं मोठेपण आहे त्यांचं आणि आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. परंतु औपचारिकता म्हणून एका योग्य माणसाच्या हस्ते योग्य व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतो आहे याचा समितीला आनंद वाटतो. आपण सर्वजण आलात, रात्रीही कार्यक्रमाला या अशी आपणा सर्वांना विनंती करतो. आणि ह्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह हा अखंडपणे पुढेही ते चालू राहील, तो अधिक गतीने चांगल्या पद्धतीनं साजरा होईल याच्याविषयी आता सर्वांना खात्री, तशी आम्हालाही खात्री आहे की आम्ही ते आता करू शकतो. आमचे सहकारी सगळे करू शकतात. मी परत सर्वांना धन्यवाद देतो. आणि आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सगळे पाहुणे इथे आले, तुमच्या सगळ्यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कृषी, साहित्य, संगीत आणि युवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिभावंतांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रोडे सर यांच्या हस्ते या सर्वांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्काराने सन्मानित केलं जाईल. सर्वप्रथम कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे माननीय चंद्रशेखर कुलकर्णी यांना कृषी पुरस्काराने सन्मानित केलं जाईल. त्यांचा परिचय प्रथम करून देत आहेत माननीय गंगणे सर. चंद्रशेखर राजेश्वरराव कुलकर्णी, राहणार डोंगरकडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. वयाच्या 65व्या वर्षी देखील कृषी क्षेत्रात अभिनव उपक्रम राबवून तरुणांना प्रेरणादायी असं ऋषितुल्य व्यक्तिमत्व. शेती क्षेत्रातील एक चालतं बोलतं विद्यापीठ. शेतीला त्यांनी फक्त अर्थार्जनाचं नव्हे ते साधन न ठेवता त्यांनी स्वतः त्यासाठी एक पेन्शन बनवली. साधारण 80-90च्या दशकापासून ते पूर्ण वेळ शेती करतात. डोंगरकडा ही त्यांची कर्मभूमी आहे. त्यांनी शेतीतील प्रत्येक क्षेत्रात वेगळा विचार मांडला. मग ते पीक नियोजन, सिंचन व्यवस्थापन, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, शेतीमाल साठवण, शेतमाल प्रक्रिया व विक्री असे सर्वांगाने शेतीमध्ये अभिनव असे उपक्रम राबवले. पीक लागवड नियोजन, रसायनांचा कमीत कमी वापर, सेंद्रिय जैविक उत्पादनांचा वापर, याचबरोबर सरांनी पाणी व्यवस्थापन व नियोजन एवढ्या अभिनव पद्धतीनं केलं आहे याची देखील दखल 18व्या महाराष्ट्र सिंचन व्यवस्थापन परिषदेत घेतली गेली व त्यांना सन्मानित करण्यात आलं. आधुनिकतेचे सांगड घालत ठिबक सिंचन, तुषार सिंचन याचा योग्य व अभिनव पद्धतीने वापर केला. तसेच कृषी विभाग हिंगोली 2012 राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन बळीराजा सन्मान, जैन उद्योग समूह 2013 प्रगतशील जैन टिश्यू कल्चर केळी उत्पादक, 18वी महाराष्ट्र सिंचन परिषद परभणी सिंचन पुरस्कार, महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पद्मश्री भवरलालजी जैन शेतकरी सन्मान पुरस्कार, हिंगोली जिल्हा भूमिपुत्राचा कृषक सन्मान पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सरांना आजपर्यंत गौरवण्यात आलेला आहे. व आज शेतीसाठीचा यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार 2020 देताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. अनेक मान्यवर, कृषीतज्ञ, संशोधक व तरुण मुले, उद्योजक हे सरांच्या शेतीतील उपक्रम पाहण्यासाठी येतात व प्रत्येकाचे समाधान होईपर्यंत वेळ देऊन सर त्यांना मार्गदर्शन करतात. या अशा अभिनव व्यक्तिमत्वाला व त्यांच्या कार्याला सलाम. माननीय प्राचार्य रोडे सर, आपणास विनंती आहे की आपण माननीय चंद्रशेखर कुलकर्णी यांना या वर्षीचा यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करावं. पुरस्काराचं स्वरूप स्मृतिचिन्ह, रोख 5,000 रुपये, शाल व पुष्पगुच्छ.
जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं कौतुक करायचं आहे. यानंतर साहित्य पुरस्कार दिला जाणार आहे माननीय रेखा बैजल. मी माणसात विखरून पडली आहे, जर सापडलेच मी पूर्णांशानं तुम्हाला, तर भेट घडवून द्या माझीच मला. मी कधीची वाट पाहते आहे स्वतःची, मी कधीची वाट पाहते आहे स्वतःची. या ओळी लिहिणाऱ्या सौ रेखा बैजल, राहणार जालना, या मागच्या अनेक वर्षापासून कथा, कादंबऱ्या, कविता, नाटक, एकांकिका, ललित अशा अनेक माध्यमातून साहित्य सेवा करत आहेत. त्यांचे मानस, स्पंदन, आदिम, निसटते किनारे, तपस्या, दुष्काळ, जाता पलीकडे असे एकूण 15 कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या साहित्य संपदेत भिंत काचेची, आकाशओट या पुरस्कारप्राप्त नाटकांचा व मम्मी रोबो, आदिम अशा एकांकिकांचा समावेश आहे. त्यांचा स्वतःतून उगवताना हा काव्यसंग्रह व नक्षत्र, प्रकाशशलाका ही ललित संग्रह प्रकाशित आहेत. त्यांनी दुसरे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन परभणी, सूर्योदय साहित्य संमेलन जळगाव, महाराष्ट्र राज्य साहित्य संमेलन व संस्कृती मंडळ, मराठवाडा साहित्य परिषद जालना इथे अध्यक्षपद भूषवलेले आहे. त्यांच्या अनेक साहित्य कृतींना महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार, महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमी पुरस्कार, नाथ माधव पुरस्कार, कैलासवासी नरहर कुरुंदकर पुरस्कार, महाराष्ट्र सिंचन सहयोग पुरस्कार, अनंत कानेकर पुरस्कार अशा बहुप्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. तसेच आजचा साहित्यासाठीचा यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार 2020 देताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. अशा या साहित्यिकेला व त्यांच्या कार्याला आमचा सलाम. माननीय रेखा बैजलजी या काही कारणामुळे या ठिकाणी उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्या वतीने हा पुरस्कार सन्माननीय दत्ताप्रसाद गोस्वामी हे या ठिकाणी स्वीकारतील. मी त्यांना विनंती करतो की हा पुरस्कार घेण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचे नातेवाईक दत्ताप्रसाद गोस्वामी हा पुरस्कार स्वीकारत आहेत. माननीय प्राचार्य रोडे सर, आपणास विनंती आहे की आपण त्यांना या वर्षीचा यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करावं. यानंतर संगीत पुरस्कारासाठी माननीय सरोजनी देशपांडे. आज हा पुरस्कार अंबाजोगाईकरांसाठी जरा खास आहे, कारण तो आपल्या अंबाजोगाईच्याच एका गायिकेला दिला जातोय. सौ सरोजनी देशपांडे उर्फ राणी वडगोकर यांचा जन्म उस्मानाबाद येथे झालेला. त्यांचे वडील पांडुरंगराव वडगावकर स्वतः गायक होते. घरातच गाणं असल्यामुळं लहानपणापासूनच घरातून गाण्याचे संस्कार झाले. त्या संगीताच्या पहिल्या परीक्षेत देशात पहिल्या आल्या, त्यामुळे त्यांचे तिथून पुढील उर्वरित शिक्षण मोफत झाले. त्यांनी त्यांचे संगीताचे शिक्षण श्री श्यामकांत नळदुर्गकर, श्री नारायणराव जुक्कलकर व पंडित उत्तमराव पाटील यांच्याकडे पूर्ण केले. महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध संमेलनात त्यांच्या गायनाचा कार्यक्रम झालेला आहे. तसेच त्यांना महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी उस्मानाबाद येथील संगीत विद्यालयाच्या माध्यमातून विद्यादानाचं कार्य केलेलं आहे. आज त्यांच्या शिष्यांनी संगीत क्षेत्रात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेले आहे. पुढे त्यांचे लग्न अंबाजोगाई येथील देशपांडे घराण्यात झाले.
इथेही त्यांनी त्यांची संगीत साधना सतत 25 वर्ष चालू ठेवली. ते आजही त्यांच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून संगीताची सेवा निष्ठेने करत आहेत. त्यांनी होळेश्वर विद्यालय होळ येथे 30 वर्ष संगीत शिक्षिका म्हणून काम केले आहे. सध्या त्यांचे वास्तव्य मुंबईत असून त्या गुरुकुल पद्धतीने शिष्य घडवत आहेत. अशा या संगीताच्या साधकाला आजचा संगीतासाठीचा यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार 2020 देताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. त्यांच्या या संगीत साधनेला आमच्याकडून खूप शुभेच्छा व त्यांच्या कार्याला सलाम. माननीय रोडे सर हे या वर्षीचा संगीत पुरस्कार देऊन माननीय सरोजिनी देशपांडे यांना सन्मानित करतील. पुरस्काराचं स्वरूप स्मृतिचिन्ह, रोख 5,000 रुपये, शाल व पुष्पगुच्छ. यानंतर यावर्षीचा युवा पुरस्कार दिला जातो एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला, ज्याचा अंतःकरणापासून आम्हा सर्वांना आनंद वाटतो, असे माननीय योगेश खंदारे. योगेश बालाजी खंदारे हा परभणी येथील 23 वर्षाचा खांद्यापासून दोन्ही हात नसलेला तरुण, त्याने आपल्या अपंगत्वावर अजिबात खचून न जाता आपल्या धैर्याच्या व जिद्दीच्या जोरावर आपल्या अडचणीवर मात करून स्वावलंबी जीवन जगत आपल्याप्रमाणेच इतरांना देखील जिद्दीने स्वावलंबी आयुष्य जगण्याची प्रेरणा दिली आहे. त्याला 10वीला 64% व 12वीत 70% आहेत. यात विशेष बाब म्हणजे 10वी 12वीमध्ये लेखनी न घेता स्वतःच पेपर त्याने पायाने लिहिला व तेही वेळेच्या आत. सध्या तो त्याचे MA शिक्षण यशस्वीपणे घेत आहे. एवढ्यावरच न थांबता तो चित्रकला, नाटक या कलांमध्ये निपुण आहे. तसेच तो रोजच्या घरकामात देखील मदत करतो. कॉम्प्युटर, मोबाईल तो सहजपणे हाताळतो. सर्वात विशेष बाब म्हणजे सलग 7 वर्षापासून तो 4 व्हीलर कार चालवतो. तेही त्यात कुठल्याही प्रकारची वेगळी सिस्टीम न करता 2 पायाच्या साहाय्याने तो ती चालवतो आणि आत्तापर्यंत एक्सप्रेस हायवेवरती 160 ते 170च्या स्पीडने त्याने कार चालवलेली आहे. तसेच तो स्वतःच्या स्वच्छतेच्या कामात देखील कार्यरत आहे. त्याच्या या कर्तृत्वाची व जिद्दीची दखल घेत अनेक प्रमुख वाहिन्यांनी त्याची मुलाखत घेतलेली आहे. आजपर्यंत त्याला संत गाडगेबाबा पुरस्कार, गगनाला पंख नवे पुरस्कार, कार्य गौरव पुरस्कार, यूथ इन्स्पायरेटर अवॉर्ड पुरस्कार देखील त्याला मिळालेला आहे. आजचा युवक गौरवाचा हा यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार 2020 देताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. माननीय रोडे सरांना विनंती आहे की आपण माननीय योगेश खंदारे यांना या वर्षीच्या यशवंतराव चव्हाण स्मृती युवा पुरस्काराने सन्मानित करावं. जीवनात जगत असताना काय आहे काय नाही याचा विचार न करता मनाची तयारी, मनाची उमेद ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात असते ती माणसं आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणात उंची गाठण्यासाठी यशस्वी होतात. त्यांच्या या कार्याला आमचा सलाम. योगेशच्या कार्याचं आम्हाला खरंच कौतुक आहे. मी उपस्थितांना विनंती करेन की योगेशच्या पायगुणांचं कौतुक आपण हातगुणाने करायला हरकत नाही.
यानंतर ज्यांना या वर्षीच्या यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्काराने सन्मानित केलं आहे त्यांची मनोगत यानंतर होणार आहेत। सर्वप्रथम माननीय चंद्रशेखर कुलकर्णी यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यामध्ये 4 ते 5 मिनिटांमध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। सर्वप्रथम यशवंतराव चव्हाण साहेबाच्या स्मृतीला अभिवादन करून मी माझं मनोगत व्यक्त करतो। डोंगरकड्यासारख्या लहानशा खेड्यामध्ये शेती करणाऱ्या एका माणसाला दगडू भाऊनं शोधून काढलं आणि मला हा पुरस्कारासाठी त्याची निवड केली, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। उपस्थित व्यासपीठ, सन्माननीय व्यासपीठ उपस्थित भावांनो आणि बहिणींनो, मी डोंगरकडा येथील शेतकरी। माझ्याकडे 25 एकर बागायती शेती आहे। शेती करत असताना वेगवेगळ्या अडचणी येत होत्या, पण एका शेतकरी संघटनेचे प्रणेते आदरणीय शरद जोशी साहेबाच्या सहवासात मला कमीत कमी 15 ते 20 वर्ष त्याच्या सानिध्यात राहण्याचा योग मिळाला। साहेबाच्या सांगण्यानंतर साहेब नेहमी असं सांगायचे की बस सरकारच्या नियंत्रणात असलेले पीक तुम्ही घेऊ नका, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलं पीक घ्यायचं ते घ्या। मग त्या उद्देशानं वेगळ्या पिकाची निवड करताना या पिकाच्या व्यतिरिक्त कुठचं पीक घ्यावं याच्या शोधामध्ये एक एक प्रयोग करीत गेलो। त्याच्यामध्ये काही वेळेस यश आलं, काही वेळेस अपयश आलं, पण जास्तीत जास्त वेळेस यश झालं। त्याच्यामुळं इथपर्यंत मी या स्टेजला येऊन पोहोचलो। इथपर्यंत आल्यानंतर मी परत एकदा यशवंतराव चव्हाण साहेबाच्या एवढ्या मोठ्या उत्तम व्यक्तिमत्वाच्या स्मृतीच्या देण्यात जाणारा पुरस्कार माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी मिळतो, याच्यात मी माझं स्वतःचं फार मोठं भाग्य समजतो आणि इथंच थांबतो। नमस्कार, धन्यवाद। यानंतर माननीय सरोजनी देशपांडे मॅडम, आपणास विनंती आहे आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं। आदरणीय व्यासपीठ आणि रसिक वर्ग, मला भाषण करता येत नाही, त्यामुळे मी केवळ आभार मानते। मला समितीने खूप मोठा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे, त्याबद्दल मी समितीची खूप खूप आभारी आहे। आज बापूंची मला खूप 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 आठवण येत आहे। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। यानंतर माननीय योगेश खंदारे, आपणास विनंती आहे आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं। यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह 2020 ह्या मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे, सर्व मान्यवर, माझ्या आईवडिलांप्रमाणे असलेले, माझ्या मोठ्या भावाप्रमाणे असलेले सर्वांना, आणि जे सोशल मीडियावर चालू आहे लाईव्ह प्रोग्राम, त्या सर्वांना माझा नमस्कार। आता दादाला म्हटलं की दादा बोलावं काय, मागच्याही वर्षी मी इथं आलो होतो आणि ह्याच मंचावर अनुभवानी माझ्यापेक्षा मोठी व्यक्ती बसलेले आहेत, आणि आज ह्या एवढ्या मोठ्या मंचावर आज मी एवढा छोटा बालक आहे। खरंच माझं मन भरून आलं, कारण की दादा आज मी खरंच वयाने फार छोटा आहे ना। गेल्या वर्षी पण मी पाहिलं की ह्याच मंचावर ह्याच व्यासपीठावर खूप मोठे व्यक्ती होते आणि त्यांच्यामध्येच मी एक छोटा होतो, आणि आजही तुम्ही सर्व मोठे आहात आणि त्यांच्यामध्ये आज मी एक छोटा आहे। असं वाटते कुठेतरी आज एक पाठीशी थाप पडते शाबासकीची, काहीतरी वाटते केल्यासारखं। दादा म्हणते की तू काय करतोस ते सांग। सांगायचं एवढंच की आज समाजामध्ये फार लोक खचतात, एक थोडंसं टेन्शन आलं असेल, काय आपल्यावर एक थोडंसं संकट ओढवलं असेल, दुःख वाटलं असेल कोण्या गोष्टीचं, की आपण फार टेन्शन घेतो, आपण फार हायपर होतो, आपण कसल्या तरी नशेच्या असेल काहीतरी वेगळे सोंग काहीतरी करतो आपण।
पण त्यांना एक सांगायचं की आज मला दोन्ही हात नसताना आज मी सर्व काम व्यवस्थितरित्या करू शकतो. आज तुम्ही इथे मला काही सांगा, काही करून दाखवू शकतो. अरे मग आज तुम्हाला 2 हात, 2 पाय, 2 डोळे, आज तुम्ही सर्व एकदम धड टाकत आहात, मग तुम्ही का नाही करू शकणार? हेच मला आज समाजासमोर एक प्रश्न उपस्थित करायचा आहे आणि आज मी तेच कार्य करतोय. आज आपण पाहतो की समाजामध्ये काही आपली मुलंच पाहतो की छोट्या छोट्या गोष्टीवरून काहीतरी हातांच्या नस कापतात, काहीतरी सुसाईड करतात, आत्महत्या करतात. आज शेतीचं पण आपण एक उदाहरण घेतलं की शेतामध्ये काही पिकलं नाही म्हणून काही शेतकरी आत्महत्या करतात. पण एक सगळ्यात लास्टचा जर आपण जर विचार करायला गेलो तर आत्महत्याचा हा लास्ट पर्याय आहे का? हे करोड रुपयाची संपत्ती आहे ना आपली. आज मला त्या हातांची किंमत माहिती नाही की हात म्हणजे काय येते. मग आज आपण काही क्षणामध्ये आपण संपूर्ण शरीराला संपवण्याचा प्रयत्न करतो की असं नाही करायला पाहिजे. मी आज तुम्हाला सांगतो की मला जर खरं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला सर्वांच्या हातामध्ये मोबाईल आहेत. त्या मोबाईलवर तुम्ही यूट्यूबवर जा आणि योगेश खंदारे हे एक माझं चॅनल आहे, त्यावरती फक्त पहा की आज योगेश खंदारे कोण येते. मी आज सर्व काम पायाने करतो. खरंच सांगतो. आज तुम्हाला विश्वास बसत नसेल, आज माझ्याकडे 4 व्हीलर, मी आज 4 व्हीलरचा बिझनेससुद्धा करतो आणि गेली 7 नाही 8 वर्षापासून मी आज 4 व्हीलर पायाने चालवतोय, कुणालाही काही टच न करता. आणि आज आपल्याकडे 2 हात असताना सुद्धा आपण सर्व शरीर एकदम धडधाकट असताना आपण आज 4 व्हीलर चालायला घाबरतो की नाही? त्यामुळं घाबरायला नाही पाहिजे. कोणतंही संकट आपल्यावर जर ओढवलं तर आपण निराश नाही व्हायला पाहिजे. आपण त्याच जिद्दीनं, त्याच चिकाटीनं, त्याच मेहनतीनं आपण पुन्हा प्रयत्न करायला पाहिजे. आपल्याला यश नक्कीच मिळेल. आणि दादा एक तुम्हाला एक सांगतो की खरंच आज मला खूप आनंद झाला, खूप, आणि तुमचे आभार पण असे माना वाटत आहेत, पण मी मानू शकत नाही. दादाला मी आज सॅल्यूटसुद्धा ठोकू शकत नाही. का ठोकू शकतो? नाही ना. तर आज माझे हात आहेत, तुमचे हात, एकदा प्लीज माझ्यासाठी दादाला आपण आणि त्यांच्या संपूर्ण स्टाफला आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. चला, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.